नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत. तर बेसनाचे लाडू सगळ्यांनाच माहीत आहेत आणि ते कसे बनवतात हे सुद्धा प्रत्येकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत बनवायच्या. तर माझी अशीच एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे बेसनाची लाडू बनवण्याची. तर आपण डाळीचं पीठ आपण दळून आणतो. तर घरच्या घरी आपण डाळीचं पीठ बनवून किंवा घरच्या घरी आपण डाळीचं पीठ बनवतो. तर त्याच डाळीच्या पिठापासून आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत. तर कसे बनवायचे आणि त्याची साहित्य आणि कृती काय आहे तर आपण ते बघूया. तर बेसन लाडवासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हे बेसन पीठ आणि पिठी साखर. तर आपण हे बेसन पीठ चांगल्या तुपामध्ये छानपैकी भाजून घेऊया. तर आता यामध्ये मी तूप घालून बेसन आपण भाजून घेत आहोत. तुम्ही बघू शकताय, हे बघा, हे मी बेसन भाजून घेत आहे छानपैकी. असं बदाम कलरचे, बदामी रंगाचे वर्णावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी मी भाजून घेते. तर मी हे भाजून घेतलेलं आहे छान बदामाच्या कलरच्या रंगावरती आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण थंड होऊ देऊया आणि त्यानंतर यात जेवढं बसेल तेवढं पिठी साखर घालून आपण लाडू वळून घेऊया. तर अशा प्रकारे माझे लाडू वळून तयार आहेत. तर हे बेसनाचे लाडू खूप छान लागतात. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. अशा प्रकारे तुम्ही बेसन लाडू सोप्या पद्धतीनं मी सांगितलेले आहेत तशा पद्धतीने तुम्ही करून बघा. जर आवडले असतील तर कमेंट करून सांगा. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा आवडले असल्यास आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.